नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका केळी उत्पादक शेतात आलोय. तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी मल्चिंग करून रोप लागवड केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी मल्चिंग करून रोप लागवड करण्याचा विचार करत असतात. तर आज आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत की मल्चिंग करून केळी म्हणजे रोप लावलेलं आहे तर किती खर्च येतो, त्याच्यानंतर पूर्ण नियोजन कसं केलंय. तर दादा, आपलं नाव सांगा. माझं नाव ईश्वर हनुमंत बोरसे, गाव पोस्ट वाघळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. तर दादा, तुम्ही आता हे केळीचं रोप लागवड केलेली आहे मल्चिंग करून, किती रोप लावलंय तुम्ही? हे एकूण रोप 3000 आहे. हा, आणि तिकडे बाजूला 2000 रोप आहे. हा, म्हणजे 4 एकरचा प्लॉट आहे. 4 एकरचा पूर्ण प्लॉट आहे. आणि दादा, आता तुम्हाला हे मल्चिंग करून रोप लागवड करावं, केळी लागवड करावं, असं कसं काय वाटलं तुम्हाला? म्हणजे मल्चिंगमुळे एक निंदणीची बचत, हा, दुसरं पाण्याची बचत. हा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची बचत ही खूप करणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मी मल्चिंगचं नियोजन केलं. कुठं पाहिलं होतं का तुम्ही? मी पाहिलं वगैरे नव्हतं, पण मोबाईलवरती प्रत्यक्ष पाहून म्हणजे युट्यूबला माहिती वगैरे घेतली. हा, तर युट्यूबला माहिती घेतली होती. तर दादा, आता तुम्ही मल्चिंग केलेला आहे, पूर्ण मल्चिंगला खर्च किती आलेला आहे आता केळीला? मला 4 एकराला 20,000 रुपयाची मल्चिंग लागली, मला 3.25 फुटाची. आणि त्याला मजुरी माझी आली 8,000 रुपये लागली. 8,000 रुपये लागली. असं 28,000 रुपये मला 4 एकराला खर्च आलेला आहे मल्चिंगचा खर्च. त्याच्यानंतर बेड, आता बेड टाकले तुम्ही, बेड मध्ये बेसल डोस काय टाकला होता? आता ब्लेड हा 6x5 वरती लावणी केलेली आहे. बेसल डोस मध्ये पोटॅश 2 बॅग, दाणेदारच्या 4 बॅगा आणि 9 भारतवाल्यांचं जैविक खते टाकली. हा, म्हणजे ते असं 3-4 मिक्स करून टाकलेलं आहे. युरिया, पोटॅश टाकलेलं आहे, सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 9 भारतवाल्यांचं जे असेल ते टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बेसल डोस टाकलेला आहे. आता शेतकरी, आता किती दिवसांची केळी झाली तुमची? आता ही माझी आली 1 महिन्याची झाली. आता याला तुम्ही खत खालून काही सोडलेलं आहे का? तर काय सोडलंय तुम्ही अगोदर? पहिले याला बुरशीनाशक, हा, जमिनीमध्ये बुरशीनाशक असते त्यामुळे अगोदर बुरशीनाशक सोडलं. नंतर ह्युमिक, त्याच्यानंतर 6 दिवसानंतर मी त्याला आपलं मी याला बुरशी लागू नये म्हणून बुरशी नाशक औषध आणि मुळ्या वाढण्यासाठी, पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली तर पिकाची चांगली वाढ होते, त्याच्यासाठी मी 98% वाले ह्युमिक ऍसिड हे सोडलेलं आहे. आणि हुमणी लागू नये म्हणून मी 6 दिवसानंतर त्याला डेंटासू हे सोडलेलं आहे. पिकाला मेन म्हणजे नत्र, स्फुरत, पालाश हे 3 घटक महत्वाचे आहेत. त्याच्यासाठी मी 25 दिवसानंतर 3-19-19 एकरी 4 किलो आणि असे हे ड्रिप मधून मी सोडलेलं आहे. प्लॉटमध्ये केळीचा जो पोगा आहे तो शेंडा नीट असण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट एकरी 5 किलो आणि अर्धा किलो बोरान हे मी त्याला आता सोडलेलं आहे. बाग लागवडीनंतर पहिले फवारणी मी एक सीड मायक्रोन्यूटन म्हणून एक सीडचा वापर केला. ऍसिडमाप्राइड आणि अळीनाशकसाठी कराडी याचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे माझा आज रोजी 4 एकरचा पूर्ण प्लॉट हा अशा प्रकारे सेट झालेला आहे. आणि तुम्ही आंतर पीक म्हणून मी 2.5 एकरामध्ये चवळीची लागवड केलेली आहे आणि 1.5 एकरामध्ये भेंडस याची लागवड केलेली आहे. तिकडे भेंडस लावला, इकडे चवळी लावलेली. शेतकरी मित्रांनो, दर 15 दिवसांनी टप्प्याटप्प्याने 12-61, 13-40-13 अशा जर मायक्रोन्यूट्रन जर सोडले आपण तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळू शकतो. दुसरं एक, शेतीला मेन म्हणजे जीवाणूची गरज असते. मग जीवाणू एकूण मिळतील आपल्याला मायक्रोरायझा आणि एकरी 4 किलो गुळ असं एकत्र मिश्रण करून ते जर जीवाणू औषध आपण जर एकरी जर सोडला आपण तर जीवाणूंची जमिनीमध्ये संख्या वाढते आणि त्याच्यानंतर पिकाची वाढ जोमाने होते. जीवाणू हे दर महिन्याला एक वेळेस देणं गरजेचं आहे जीवाणू औषध. म्हणून दर महिन्याला मायक्रोरायझा आणि गुळाचं एकरी 3 किलो प्रमाण हे वापरून एकरी तुम्ही खर्च जर केला तर पीक चांगले दर्जा येऊ शकते. केळी हे पीक अधिक भुकलेलं पीक असतं. त्याला किती खाद्य दिलं ते देऊन काही फायदा नाही, पण त्याला अन्नद्रव्याची खूप गरज आहे. मग अन्नद्रव्य 15 प्रकारचे असतात. ते अन्नद्रव्य जर दिलं तर पिकाची वाढ जोमाने होते. आणि उन्हापासून बचावासाठी अन्नद्रव्याची खूप गरज असते. सूक्ष्म अन्नद्रव्य हे देणं गरजेचं आहे पिकाला. एका महिन्यातून एक वेळेस तरी सूक्ष्म अन्नद्रव्य एक तर फवारणीतून किंवा ड्रीप वॉटे मिंगल पावडर ही एकरी 2 किलो बॅग ही जर दिली तर त्याची उत्पन्नामध्ये अधिक वाढ होते. शेतकरी हा आशावादी जीवन जगणारा माणूस आहे. शेतकऱ्यांचं आज जर पीक लावलं ना तर त्याला असं वाटतं की उद्या उठून ते पीक आपल्याला लगेच मिळालं हवं. ते सहसं मिळत नाही. त्याच्यासाठी त्याला वेळ लागतो. एका महिन्यानंतर 3-19 दिल्यानंतर 12-61 मध्ये फॉस्फरस असतं 61% प्रमाण. आणि स्टंप बनण्यासाठी, झाडाचा स्टंप बनण्यासाठी फॉस्फरस ऍसिड सुद्धा हे गरजेचं आहे. फॉस्फरस ऍसिड शिवाय केळीचा बागेचा जो झाडाचा स्टंप आहे तो बनत नाही. जर तो स्टंप जर चांगला बनला तर येणारा जे केळीचा जो घड आहे तो अधिक चांगल्या प्रकारे येतो.
ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, मल्चिंगच्या वापरामुळे निंदीची खूप बचत होते. जर आपण जर मल्चिंगचा वापर जर केला तर निंदी वाचते. निंदीचा पैसा तो आपण मल्चिंगमध्ये टाका, जेणेकरून तो चांगल्या कामासाठी आपल्याला उपयोग होईल. आणि आता जर पाहिलं तर ह्या दिवसामध्ये 250 ते 300 रुपये रोज एक श्री घेते. मग 4 एकरामध्ये जर 20,000 रुपयाची जर मल्चिंग येत असेल तर हे तुम्हाला परवडतं आणि आपल्या पैशांची बचत पण होते, शिवाय पाण्याची बचत होते. आणि तसंच मला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी मला स्मार्ट फार्मर या यूट्यूब चॅनलवरून खूप काही शिकायला मिळतं. त्याच्यामुळे मला ज्ञान घेण्यासाठी आजच्या आधुनिक युगात शेतकऱ्याला यूट्यूब हे खूप छान साधन आहे. त्याच्यातून खूप काही शिकायला मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपले सरांची आता ते शिक्षकही आहेत आणि त्यांची आपण मुलाखतही घेतलेली आहे. आणि त्यांनी केळी म्हणजे केळी बागायतदार शेतकरी म्हणून सुद्धा ओळखता येईल. तर शेतकरी मित्रांनो, मल्चिंगचा एक फायदा आहे, पाण्याची ओल असते ती चांगल्या प्रकारे टिकून राहत असते. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असो, जमिनीत जे अन्नद्रव्य लागत असतात ते पुरेपूर प्रमाणात जेवढे मल्चिंगच्या आत असतं तेवढे केळीचा मुळ्या वाढून जात असतात. आणि चांगल्या प्रकारे आपल्याला केळीची ग्रोथ ही आपल्याला पाहायला मिळत असते. वेळोवेळी आपल्याला खर्च हा करावा लागत असतो. खर्च केल्यानंतरच केळीचं हे उत्पन्न आपल्याला मिळत असतं. पण शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही केळीचं उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला वेळोवेळी मायक्रोटन झालं, त्याच्यानंतर 12-1 19-19, त्याच्यानंतर 13-13 0-52 अशा 13-0-25 याच्या ग्रेड असतात. सूक्ष्म अन्नद्रव्य असो, फॉस्फरिक ऍसिड असो, मायक्रोरायझा युक्त जीवाणू असो, अनेक प्रकारचे जे बुरशीनाशक असो, केळीच्या घडावर फवारणी असो, सगळं नियोजन आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब